नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ 4 तारखेला परभणीत मूक मोर्चा। परभणीतील मोर्चा संतोष देशमुखांचे कुटुंबीय सहभागी होणार। मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनावणे उपस्थित राहणार। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ भंडारा सरपंच संघटनेचा निषेध मोर्चा। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। अवैध धंदे चालू दिले नाही तर तुझा संतोष देशमुख करेन। बुलढाण्याच्या मेहकरमधील कळंबेश्वर मध्ये सरपंच पतीला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। मेसाई जवळगाचे सरपंच नामदेव निकमांवरील हल्ला बनाव। बंदूक परवाना मिळवण्यासाठी स्वतःच नामदेव निकम यांनी रचला होता हा कट। जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधवांची माहिती। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाची बातमी आहे। आरोपी विशाल गवळी आणि साक्षी गवळीच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ। कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी। कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। राजगुरुनगर अत्याचार प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी। आरोपीची पुण्यातील येरवडा कारागृहात रवानगी। आरोपीने खाऊच्या आमिषाने 2 चिमुकल्यांवर अत्याचार करून हत्या केली होती। अमरावतीमध्ये प्रहार आणि भाजपचे कार्यकर्ते आक्रमक। शेकडो कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली। आमदार प्रवीण तायडेंना पोलीस संरक्षण देण्याची मागणी। अमरावती शहरात आजपासून 16 जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू। शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न। खासदार रवींद्र वायकरांनी वर्सोवा खाडीचा गाळ स्वच्छ करण्यासाठी ड्रोन सर्वेक्षणाचा केला शुभारंभ। महिनाभर ड्रोन सर्वेक्षण होणार। चिमोडीवर उपचार करण्याऐवजी तिला अन्यत्र रेफर केल्यामुळे आमदार राहुल आवाडेंना संताप। इचलकरंजीच्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील प्रकार। वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांची आमदारांकडून कानउघडणी। कोल्हापुरातील विशाळगडावरील संचारबंदी उठवण्याची मागणी। संचारबंदीमुळे पर्यटकांनाही विशाळगडावर जाण्यास मनाई। कोल्हापुरात डॉक्टरांनी मृत घोषित केलेले रुग्ण चालत घरी परतलेला आहे। हृदयविकाराचा झटका आल्याने डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं, मात्र आज रुग्ण पांडुरंग ओलपे चालत घरी परतले। नांदूर मधमेश्वर धरणात पाण्यासोबत जलपाणी वाहून आल्याने गोदावरी नदीतील पाणी दूषित। डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने निफाडमधील सायखेडा चांदोरी येथील नागरिक त्रस्त। गोदावरी नदी प्रदूषण मुक्तीसाठी नाशिक पालिकेचा मास्टर प्लॅन। प्रदूषण मुक्तीसाठी 1800 कोटी रुपये खर्च करून नव्याने 9 एसटीपी प्लॅन तयार करणार। नदीमध्ये मल जल मिसळू नये यासाठी महापालिका आयुक्त आक्रमक। धुक्यामुळे बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यात 11,000 हेक्टरवरील रब्बी पिकं धोक्यात। उत्पादन घटण्याची शक्यता। शेतकऱ्यांमध्ये भीती। जालना जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे मोसंबी आणि डाळिंबाच्या पानांवर रोगाचा प्रादुर्भाव। फळांची गळती होत असल्याने शेतकरी हैराण। तज्ञ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची मागणी। वाशिम बाजार समितीत तुरीच्या दरात घसरण। तुरीला प्रति क्विंटल 7,000 ते 7,551 रुपयांचा दर। दरात घसरण झाल्याने शेतकरी चिंतेत। इंदापुरात चिलिंगच्या प्रादुर्भावामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका। चिलिंग रोगामुळे केळी उत्पादनाला कमी भाव तर योग्य हमी भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत। नांदेड जिल्ह्याच्या पांगरी गावातील शेतकऱ्यांवर टोमॅटोच्या पिकांवर रोटावेटर फिरवण्याची वेळ। टोमॅटोवर रोगाचा प्रादुर्भाव तर लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत। अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा गावातील शेतकऱ्यांनी केली स्ट्रॉबेरीची शेती। शेतकरी उत्तम म्हसाळ यांचा यशस्वी प्रयोग। महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आता अकोला जिल्ह्यात मिळणार। जळगावातील 26,000 शेतकरी 2 वर्षापासून ठिबकच्या अनुदानापासून वंचित। 150 कोटींचं अनुदान रखडलं। शासनाकडून निधी मिळेना, शेतकरी वर्ग चिंतेत। सांगलीच्या मार्केटमध्ये गुळाची रोज 50 ट्रक आवक। सणासुदीच्या काळात गुळाला सर्वाधिक मागणी तर 1 ते 1.5 कोटी रुपयांची मार्केटमध्ये उलाढाल सुरू। नागपूरच्या गणेशपेठ परिसरातील गंगा अपार्टमेंटचं छत कोसळलं। एका तरुणाचा मृत्यू। जळगावच्या 40 गावात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिजांचं उत्खनन। महसूल प्रशासनाचा कानाडोळा। अमरावती शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात 50 आयसीयू खाटांच्या इमारतींच्या बांधकामाला सुरुवात। प्रत्येक आजारासाठी वेगवेगळे आयसीयू विभाग सज्ज राहणार। ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना याचा फायदा होईल।
सांगली जिल्ह्यातील मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जर्मन तंत्रज्ञानाचा वापर 3 महिन्यात सिटी स्कॅनवर 3500 रुग्णांची तपासणी. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जळगावात 32 बालकांचा जन्म, खासगी रुग्णालयात 20 तर शासकीय रुग्णालयात 12 बालकांचा जन्म. अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यासाठी परळी शहरात उंची फाटक बसवण्यास सुरुवात. अवजड वाहनांमुळे शहरातील अपघातांच्या संख्येत वाढ, अवजड वाहतूक रोखण्यासाठी पालिकेचा निर्णय. नाशिकच्या येवल्यातील कोटम गावात विहिरीत पडलेल्या रानमांजराला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलं जीवदान. वैद्यकीय तपासानंतर नैसर्गिक अधिवासात मुक्तता. भंडाऱ्याच्या मोहाडीमधील स्थानिक वस्तीत माकडांचा धुमाकूळ, अनेक घरांचं नुकसान, वनविभागाकडे माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी. गोंदियातील नागरिकांचे हरवलेले मोबाईल नववर्षाच्या शुभमुहूर्तावर मूळ मालकांना परत. रावणवाडी पोलीस ठाण्याची कामगिरी, 12 महागडे फोन परत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ माझे अंगण अभियान 1 ते 20 जानेवारी दरम्यान राबवलं जाणार. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून अभियानात सहभागी होण्याचं आवाहन. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर. पुढील 2 ते 3 महिन्यात बाजार समितीच्या निवडणुका लागतील. बाजार समितीच्या माजी संचालकांची माहिती. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची स्टील सिटीच्या दिशेने वाटचाल. गडचिरोली जिल्हा आता स्टील सिटी म्हणून ओळखला जाणार. वडलापेठमधील प्रकल्पातून 4 दशलक्ष टन स्टील निर्मितीचं उद्दिष्ट. रत्नागिरी शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी MIDCचा पुढाकार. 400 कोटींच्या कामांमधून होणार रत्नागिरीचा कायापालट. नागरिकांकडून कर वसूल करण्यासाठी परभणी पालिकेची विशेष योजना. 1 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान घरपट्टी आणि पाणीपट्टी भरणाऱ्यांसाठी विशेष सूट देण्याच्या योजना. अमरावती जिल्ह्यातील 669 गावांमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 4996 कामं सुरू. 84,000 मजुरांच्या हाताला कामं मिळाल्याने मेळघाटात दिलासा. तर 129.52% कामं झाल्याने अमरावतीचा राज्यात 3रा क्रमांक. नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या यात्रेला आली बहर. यात्रेमध्ये राजकीय नेत्यांचे घोडे प्रदर्शनासाठी दाखल. रायगडच्या अलिबाग समुद्र किनाऱ्यावर बैलगाडा शर्यतींचा थरार. शर्यतीत 135 बैलगाड्यांचा सहभाग. हजारो पर्यटकांनी बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवला. सांगलीच्या मिरजेत आजपासून मिरासाहेब दर्गाच्या उरुसाला सुरुवात. मंडप डेकोरेटर संघटनेकडून दर्गा परिसरात विद्युत रोषणाई. हिंगोलीच्या शिर्डीत श्री संत रामभाऊ महाराज यात्रेला प्रारंभ. यात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी. जुन्नरमधील ग्रामदैवत रंगदास स्वामी पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आमटी भाकरीची 150 वर्षांपासूनची परंपरा. 13 लाखांचे मसाले, 69 लोखंडी कढईमध्ये बनली आमटी आणि 2 लाख भाकऱ्यांचा महाप्रसाद.